भगवान श्री गोपाळकृष्णांच्या चरणी वंदन करते. जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंदे यांना सादर सविनय प्रणाम करते. शुक्रवारच्या दिवशी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून अभ्यास वर्गाचं सगळं नियोजन, अभ्यास वर्गासाठी सगळी धावपळ, प्रसाद भोजनाची तयारी, ही सगळी मेहनत करून 2 तास वेदांताचं श्रवण करून अजूनही श्रवण करण्यासाठी बसलेल्या धाडसी श्रोत्यांना देखील वंदन करते. आणि अद्वैत मकरंद या सर्वांग सुंदर ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय. पुढच्या एका श्लोकाचा विचार करूया आणि तो थोडासा विचार करण्याच्या आधी ग्रंथाची पार्श्वभूमी, ग्रंथाच्या अभ्यासाची भूमिका एकदा परत समजावून घेऊया. काल वर्तमानपत्र वाचत असताना एक बातमी वाचनात आली. भारतामधली एक महिला भगिनी लंडनमध्ये राहून काम करत होती. सत्य घटना आहे आणि तिने स्वतःबद्दल लिहिलेली ही बातमी आहे. तिने लिहिलं की फ्रॉम अ व्हेरी हाय प्रोफाईल हेड ऑफ प्रॉडक्ट जॉब इन लंडन टू क्लिनिंग एअरबीएनबी अपार्टमेंट्स इन मेलबोर्न, करिअर इन्साइट्स फ्रॉम अ वुमन, अशा पद्धतीने तिने स्वतःची सत्यकथा लिहिली होती. 15 वर्ष खूप मेहनत करून हेड ऑफ प्रॉडक्ट म्हणून स्वतःचं पूर्ण प्रोफाईल तयार केलं लंडनमध्ये. नोकरी करत असताना एक टायटल होतं, त्याच्याबरोबर मिळणारा पैसा, प्रतिष्ठा, त्याच्याबरोबर मिळणारा वॉर्डरोब, शूज, हा सगळा संग्रह केलेला, या सगळ्यांच्या बरोबर एक आयडेंटिटी स्वतःची तयार झाली की मी हेड ऑफ प्रॉडक्ट. आणि एवढी मोठी स्वतःची ओळख जपली आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव नोकरी गेली, मेलबोर्नमध्ये गेली, नोकरी मिळाली नाही आणि आता एअरबीएनबीची मॅनेजर म्हणून काम करते. अपार्टमेंट्स क्लीन करावे लागतात, चादरी धुवाव्या लागतात, गेस्टच्या इन्क्वायरीज हँडल कराव्या लागतात. हे जे एवढं मोठं ट्रान्झिशन झालं, हे ट्रान्झिशन केल्याच्या नंतर तिने एक छोटंसं वाक्य लिहिलं. ते वाक्य छान होतं. की लेसन, लुझिंग अ लॉंग बिल्ट करिअर रिव्हिल्स हू यू ट्रूली आर. लुझिंग अ लॉंग बिल्ट करिअर रिव्हिल्स हू यू ट्रूली आर. तिच्यासाठी ती एक प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी होती की ज्या नोकरीमध्ये मी इंजिनियर, मी हेड ऑफ प्रॉडक्ट, ही एक स्वतःची आयडेंटिटी आहे, एक स्वतःची ओळख आहे. इतकी वर्ष ती जपली आणि अचानक ती आयडेंटिटी आपल्यापासून दूर निघून गेली. अशा कितीतरी ओळखी आपण स्वतःच्या जपलेल्या असतात वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म. मी इंजिनियर, मी व्हीपीची पत्नी, या आत्ता रिसेंटली ऐकलेल्या कथा आहेत की माझ्या पतीचा जॉब गेला म्हणून वाईट वाटतंय की इतके दिवस मला मी व्हीपीची पत्नी असं म्हणता येत होतं, आता मला ते म्हणता येत नाही. नुसतं आपल्या व्यवसायाशी रिलेटेड नाही तर आपल्या बाकीच्या बऱ्याच ओळखी असतात. मी आई, मी रसिक, मी कलाकार, मी खेळाडू, माझं काम अत्यंत नीटनेटकं, मी मेटिक्युलस, मी खूप गवाळी, मी खूप बुद्धिमान, मी निर्बुद्ध. अशा वेगवेगळ्या अनेक ओळखी आपण स्वतःच्या जपून ठेवलेल्या असतात. आणि परमार्थाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही प्रत्येक ओळख म्हणजे आपल्यासाठी एक खड्डा आहे. काय म्हटलं? प्रत्येक वेळेस आपण जेव्हा मी काहीतरी आहे असं म्हणतो तेव्हा आपण स्वतःला खड्ड्यात पाडून घेतलेलं असतं. आणि परमार्थाची जादू अशी आहे की या खड्ड्यातून बाहेर निघायला आपल्याला परमार्थ शास्त्र मदत करतं, परंतु त्याच्याबरोबर एक नवीन प्रकारचे खड्डे सुद्धा आपल्यासाठी तयार होतात. अद्वैत मकरंदचं चिंतन मांडणारी मी, अद्वैत मकरंदवर अभ्यास करणारी, प्रवचन करणारी मी, माझ्या सद्गुरूंची सेवा करणारी मी, आता अशा नवीन ओळखी तयार झाल्या. आणि या आयडेंटिटीज आपल्या संपत नाहीत. आणि जोपर्यंत या आयडेंटिटीज मी कोणीतरी आहे असं वाटतं तोपर्यंत आपल्या मागे दुःखाची मालिका लागलेली आहे. या दुःखाच्या मालिकेतून आपल्याला दूर काढण्यासाठी लक्ष्मीधर कवींनी एक सुंदर ग्रंथ लिहिला आणि खरी मी कोण आहे, खरा मी कोण आहे याची आपल्याला इथे ओळख करून देणं चालू आहे.
कमीत कमी शब्दांमध्ये संपूर्ण वेदांत शास्त्राचा आशय आपल्यासाठी सांगितला गेलेला आहे. ग्रंथाची रचना करताना मी कोण आहे हे सुरुवातीला सांगितलं, मी कोण नाही हे देखील सांगितलं, आणि मग नंतर अनुभवाच्या दिशेने जाण्यासाठी कशा प्रकारे विचार करायला हवा ते देखील शेवटच्या काही श्लोकांमध्ये सांगितलं आहे. पहिल्या काही श्लोकांचा आपला विचार करून झाला, पहिल्या 4 श्लोकांचा विचार झाला आहे. थोडंसं स्ट्रक्चर समजावून घेऊया. पहिला श्लोक मंगलाचरणाचा होता आणि दुसऱ्या श्लोकापासून पुढे विचार करणं चालू आहे की साधकाच्या मुमुक्षूच्या मनातली एक एक शंका उपस्थित करून त्या शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून श्लोकाची रचना, असं या ग्रंथाचं साधारण स्वरूप आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये मी सच्चित आनंद रूप आहे ही संकल्पना समजावून सांगितली. तिसऱ्या श्लोकामध्ये मी म्हणजे चैतन्य रूप मी सर्वज्ञ आहे आणि सर्व कारण आहे ही संकल्पना समजावून सांगितली. चौथ्या श्लोकामध्ये मी नित्य आहे, चैतन्य रूप मी नित्य आहे ही संकल्पना समजावून सांगितली. आणि ते नित्यत्व सांगण्यासाठी एकूण 3 प्रकारचे नाश, स्वतः नाश, परतः नाश आणि आश्रय नाशाने नाश, हे 3ही चैतन्य रूप मीला कसे नाही हे चौथ्या श्लोकात समजावून सांगितलं. 5वा आणि 6वा श्लोक उद्या होणार आहे, त्याचा आपण आता विचार फारसा करू नये. 9:30 झालेले आहेत, मला कल्पना आहे फार वेळ बोलणार नाही. 7वा आपण जो श्लोक आहे त्याचा एक थोडा व्यवस्थित विचार करू. ग्रंथाचा अभ्यास करताना आपण जेव्हा एखादा श्लोक अभ्यासाला घेतो तेव्हा कशा प्रकारे चिंतन विकसित करावं याची थोडीशी दिशा देखील या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. 7वा श्लोक आहे तो म्हणूया एकदा सगळेजण. हि भानाधृते सत्वं नरते भानं चितोचितः चित संबंधोपि नाभ्यासात कृते तेनाहं अद्वयः. ओव्या म्हणूया. अधिष्ठान अध्यस्ता संबंधा कवण सत्ता, ती सगळे म्हणू शकतात. ती आभासिक सर्वथा आन नाही, जे संबंधाचे नाते संयोग समवायाचे गुंते तादात्म्यही न ऋते तया ठाई. म्हणून अद्वय मी एकला दुजा न कोणी मजला, एक दुजा ना उरला माझे स्वरूपी. हा श्लोक आपण अभ्यासाला घेतो तेव्हा जसं आधी म्हटलं की प्रत्येक श्लोकामधून मुमुक्षूच्या मनात येणाऱ्या शंकेचं निरसन केलं आहे. श्लोकाची आद्य टीका वाचली तर नेमकी काय शंका आहे आणि त्याचं निरसन कसं केलं हे विस्ताराने समजू शकतं. पण आपल्यापैकी बरेच जण व्यस्त असल्यामुळे, आणि ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे, आपल्याला मूळ टीका वाचायला बऱ्याचदा वेळ नसतो. मग अशा वेळेस या श्लोकामध्ये कुठली शंका उपस्थित केली गेली असेल हे आपण इन्फर करू शकतो श्लोकाच्या रचनेवरून. शेवटच्या चरणामध्ये दिलं आहे तेन अहम अद्वयः, म्हणून मी अद्वय आहे, द्वैत नाही, चैतन्य रूप माझ्यामध्ये कुठलाही द्वैत नाही, कुठलाही भेद नाही. हे या श्लोकाचं तात्पर्य आहे. ज्या अर्थी हे या श्लोकाचं तात्पर्य आहे त्या अर्थी इथे शंका काय असली पाहिजे? त्या जागे आहेत का सगळे? अमुक आहे. त्या अर्थी शंका काय असली पाहिजे? मुमुक्षूच्या मनात शंका आलेली आहे की तुम्ही या चैतन्य स्वरूपाचं वर्णन करताय, तुम्ही म्हणताय की मी देह नाही, मी चैतन्य स्वरूप परमात्मा आहे, नित्य आहे. याच्या आधीच्या श्लोकांमध्ये सर्वगत आहे, अशा प्रकारे सगळं सांगून झालं. आता या चैतन्य स्वरूपाबद्दल असं सांगितलं आहे शास्त्रांमध्ये की हे अद्वय आहे, की इथे कुठलाही भेद नाही. परंतु व्यवहारामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला अशी प्रतीती येत नाही. शास्त्राने जरी सांगितलं असेल तरी माझी प्रतीती काय आहे की मला द्वैत नुसतं भासतं नाही तर मला ते सत्य वाटतं. मी द्रष्टा म्हणजे पाहणारी आहे, समोरचं हे सगळं दृश्य आहे. मी ज्ञाता म्हणजे जाणणारी आहे, समोरचं हे सगळं ज्ञेय आहे, ही माझी प्रत्यक्ष प्रतीती आहे. मग हा भेद मला रोज अनुभवात येत असताना मी अद्वय आहे हे कसं मानायचं, कसं जाणून घ्यायचं, अशा प्रकारची शंका उपस्थित केली आहे. आणि त्याच्यावरती उत्तर म्हणून आता इथे सांगणं चालू आहे. खूप सुंदर लॉजिक डेव्हलप केलेलं आहे, आपण थोडक्यात समजून घेऊया. सगळ्यात पहिल्या चरणामध्ये सांगतायत लक्ष्मीधर कवी, नही भानात ऋते सत्वम. सत्व शब्द आहे आणि सत्व शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व.
आपण जेव्हा म्हणतो, मी जेव्हा म्हणते की मला या जगामध्ये द्वैत भासतं किंवा द्वैत सत्य वाटतं, तेव्हा आपण द्वैत ज्या ज्या वस्तूंना आहे त्या सगळ्या वस्तू आहेत असं गृहीत धरलेलं आहे. सगळ्या वस्तूंना अस्तित्व आहे, बरोबर आहे. हा सोफा आहे, हा पियानो आहे, ही खुर्ची आहे, आणि माझ्या दृष्टीने सोफा वेगळा, पियानो वेगळी, खुर्ची वेगळी, मनुष्य वेगळा, प्राणी वेगळा, हे माझ्या दृष्टीने सगळं द्वैत आहे आणि द्वैत सत्य आहे. या सगळ्या वस्तूंना अस्तित्व आहे असं आपण मानतो आणि याच्यामध्ये भेद जाणतो आणि तो आपण सत्य मानतो. आता इथे लक्ष्मीधर कवींनी सांगितलंय की कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व आहे असं मानण्यासाठी सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे, नाही भानात हृते. आणि भान शब्दाचा अर्थ इथे आहे ज्ञान किंवा जाणीव किंवा अनुभव. एखाद्या गोष्टीचं अस्तित्व आहे हे मी तेव्हाच म्हणू शकते जेव्हा मला त्या वस्तूची किंवा पदार्थाची कुठल्या ना कुठल्या प्रकारे जाणीव होते, समजतं किंवा ज्ञान होतं किंवा अनुभव येतो. सगळ्यांच्या लक्षात येते. सोफा, टेबल, पियानो यांची मला आता प्रत्यक्ष प्रतीती आहे म्हणून यांचं अस्तित्व आहे असं मी म्हणू शकते. जगात असे कितीतरी पदार्थ आहेत की मला त्यांची प्रतीती नाही, मला त्यांचा अनुभव नाही. टिंबुक्तू नावाचे गाव आहे, मी कधी गेले नाही, मला माहिती नाही, मी बघितलं नाही, पण कोणीतरी कधीतरी टिंबुक्तू नावाचं गाव बघितलेलं आहे, त्यांनी ते डॉक्युमेंट करून ठेवलं, म्हणून टिंबुक्तूला अस्तित्व आहे, सोफ्याला अस्तित्व आहे. त्यामुळे अस्तित्व आहे हे मान्य करण्यासाठी तो पदार्थ कधीतरी कोणाला तरी ज्ञात व्हावा लागतो, कुठल्या तरी प्रकारे, कुठल्या तरी काळी, केव्हा तरी कधीतरी कोणाला जे पदार्थ ज्ञात होतात त्याच पदार्थांना अस्तित्व आहे असं मानलं पाहिजे. हे लॉजिकची पहिली स्टेप आहे. सगळ्यांच्या लक्षात येते. आता टिंबुक्तू नावाची कार आहे असं मी म्हटलं तर त्या अस्तित्वाला, टिंबुक्तू नावाच्या कारच्या अस्तित्वाला अर्थ आहे का? नाही, कारण की टिंबुक्तू नावाच्या कंपनीची कार कधीच कोणी बघितली नाही, अनुभवली नाही, म्हणून तिला अस्तित्व नाही. अस्तित्व असेल तर ते कधीतरी कोणाला तरी जाणवणं आवश्यक आहे. इथपर्यंत ठीक आहे. दुसरी स्टेप त्यांनी सांगितलंय, नरते भानन चितो चितहा. अस्तित्वाची ही जी जाणीव होते, हा जो अनुभव येतो, हे जे ज्ञान येतं, न ऋते भानम. नरते म्हणजे नर्तन मधलं नर्त नाहीये, त्याची संधी आहे न ऋते भानम चितो चितहा. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, चित आणि अचित यांचं भान. अचित पदार्थाचं भान होण्यासाठी त्याच्याबरोबर चित जोडलेलं असणं आवश्यक आहे असा त्या चरणाचा अर्थ आहे. 6व्या श्लोकाचा विषय आहे, तो थोडासा ओव्हरलॅप होतोय, पण त्याला इलाज नाही, श्लोकांची रचनाच तशी आहे. आता म्हणजे काय हे थोडंसं समजावून घेऊया. या श्लोकाचा विचार करताना एक, आता कठीण आहे, थोडे सगळे लोक झोपाळलेले दिसत आहेत, पण प्रयत्न करूया समजून घेण्याचा. आपण थोडासा डिटूर घेऊया की हे काय समजावून सांगणं चालू आहे. दुसऱ्या चरणामध्ये समजावून सांगतायत. पहिल्या चरणामध्ये सांगितलं की अस्तित्व सिद्ध होण्यासाठी त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत, आणि मी इनडायरेक्टली आधी सांगते की ज्या ज्या वस्तूंचं ज्ञान होतं, म्हणजे जी जी ज्ञेय वस्तू असते ती बाय डिझाईन, बाय नेचर अचेतन असते. आणि आपण आता हे समजावून घेणार आहोत. हे समजावून घेण्यासाठी शंकराचार्यांनी वापरलेलं एक लॉजिक आहे शांकर भाष्यामध्ये. पहिल्यांदा जेव्हा ते वाचलं होतं तेव्हा ते खूप क्लिक झालं होतं, खूप अपील झालं होतं, म्हणून एकदा ते मांडते. कठोपनिषदातल्या एका श्रुतीमध्ये शांकर भाष्यामध्ये हे लॉजिक आलेलं आहे. आपले पूर्वज किती बुद्धिमान होते याचा आपल्याला थोडासा अभिमान वाटावा, इतकं सुंदर लॉजिक आता आपल्या सगळ्यांना पटेल असं लॉजिक आहे. आपण जेव्हा म्हणतो की मला ज्ञान होतं, मला आता या फोनचं ज्ञान झालं, ठीक आहे, मी ज्ञाता आहे, फोन ज्ञेय आहे, आणि मला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून बघून ज्ञान झालं, हे मला माझ्या फोनचं ज्ञान झालं, राईट. आता जेव्हा म्हणते मी मला ज्ञान झालं, म्हणजे शंकराचार्यांनी दोन इथे स्टेप्स मांडलेले आहेत. आपल्या साध्या फार तात्विक विचार करायची गरज नाही. एक पहिला प्रश्न आहे की मी म्हणजे कोण असं आपल्याला वाटतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. साधं रोजची प्रतीती, रोज सकाळी उठल्या उठल्या मी आहे, मी कोण आहे असं आपल्याला वाटतं. देह, सामान्य अनुभव, मी देह आहे,
पहिलं विधान आणि दुसरं विधान मला ज्ञान होतं. काय विधान झालं? मी देह आहे आणि मला ज्ञान होतं. ए इज इक्वल टू बी, किंवा मला ज्ञान होतं म्हणण्यापेक्षा सोपं करते, मी ज्ञाता आहे. मी देह आहे आणि मी ज्ञाता आहे. ए इज इक्वल टू बी आणि ए इज इक्वल टू सी. मग याचा अर्थ काय होतो? बी इज इक्वल टू सी. म्हणजे काय? देह, हे आचार्यांनी मांडलेलं लॉजिक आहे. म्हणजे काय झालं? देह ज्ञाता आहे. आता आचार्य पुढे विचारतात की देह ज्ञाता आहे का देह ज्ञेय आहे? देह ज्ञाता आहे का देह ज्ञेय आहे? काय? देह ज्ञाता आहे का देह ज्ञेय आहे? देह ज्ञेय आहे. देह ज्ञेय आहे आणि त्याच्या पुढे आता सगळे आपण डिटेल्स बघू नाही, सगळ्यांना अंदाज आलेला आहे. देह ज्ञेय आहे आणि देहाला जर तुम्ही ज्ञाता म्हटलं, म्हणजे देहामध्ये ज्ञातृत्व आहे असं मानलं तर किती घोटाळे होतात. आपल्या काकांनी, परमपूज्य सद्गुरूंनी लिहिलेल्या सुंदर ओव्या आहेत की जो देह मुळात अचेतन आहे. कशावरून देह अचेतन आहे? कारण की माझ्या डाव्या हाताला कळत नाही मी डावा हात, उजव्या हाताला कळत नाही मी उजवा हात आहे, डोळ्यांना कळत नाही की समोर माणूस आहे का दगड आहे. या देहाच्या मागे एक चेतन तत्व आहे जो हे सगळं जाणतो. त्यामुळे देह बाय इटसेल्फ अचेतन आहे. आपल्या सगळ्यांना एवढं अंडरस्टँडिंग आहे. देहामध्ये ज्ञातृत्व मानलं, देहामध्ये चैतन्य मानलं जर, तर व्यवहारामध्ये किती घोटाळे होतील. त्याच्यासाठी मजेदार ओव्या लिहिल्यात आपल्या सद्गुरूंनी की हिमालयाला थंडी वाजू लागेल, किंवा जमिनीवरती आपण नांगर फिरवतो तर जमिनीला सुद्धा वेदना होतील. मग देहाच्या एवढीच जमीन अचेतन आहे, देहाच्या एवढाच हिमालय अचेतन आहे. म्हणून ते म्हणतात की देह अचेतन आहे, बाकी सगळं हे अचेतन आहे. त्यामुळे जे जे जाणलं जातं ते प्रत्येक ज्ञेय हे बाय डिझाईन अचेतन आहे, जड आहे. आणि जो जाणतो तो चेतन आहे. इतकं सगळ्यांना पटलं? आता पहिलं स्टेप काय झाली आपली, की कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व सिद्ध होण्यासाठी त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघितलं की ज्या ज्या वस्तू जाणल्या जातात त्या सगळ्या अचेतन आहेत. आता अचेतनाचं ज्ञान जोपर्यंत कोणाला तरी होत नाही, अचेतन जोपर्यंत कोणाला तरी जाणवत नाही किंवा अनुभवात येत नाही, तोपर्यंत त्या अचेतनाचं अस्तित्वच सिद्ध होणार नाही. सगळ्यांच्या लक्षात येते की एखाद्या अचेतन, आता मी जसं म्हटलं की हा सोफा आहे, हे जोपर्यंत कोणीतरी ज्ञाता, चेतन ज्ञाता जाणत नाही, बोलत नाही त्या संदर्भात, तोपर्यंत या सोफ्याचं अस्तित्व सिद्धच होत नाही. त्यामुळे प्रत्येक ज्ञेयाचं ज्ञान होण्यासाठी त्याच्याबरोबर चेतन तत्व जोडलेलं असणं, असोसिएटेड असणं आवश्यक आहे. सिद्ध होत नाही बरोबर आहे, पण अस्तित्व नाही असं कसं? आता अस्तित्व सिद्ध होत नाही आणि अस्तित्व नाही. आता फॉर एक्झाम्पल, जसं मी म्हटलं की टिंबुक्टू नावाची कार, मी म्हटलं की हिला अस्तित्वच नाही कारण की ती कधीच कोणाच्याच कधीच अनुभवात आलेली नाही, तर त्याच्यात काय चुकीचं आहे? सॉरी मी इंटरप्ट करते. म्हणजे हा आमचा विषय ऍक्च्युली वाचन करत असताना पण येऊन गेला. तेव्हा पण मी असं म्हणत होते, फॉर एक्झाम्पल मनुष्य जन्म व्हायच्या आधी प्लॅनेट होते, सगळं होतं असं आपण म्हणतो. तेव्हा जाणारं कोणी नव्हतं तरी ते होते. आता स्वप्नामध्ये पॅरलल जर मी ड्रॉ केलं तर स्वप्नामध्ये सुद्धा मी झोपले, मग मी एक कार निर्माण केली. ते कार निर्माण व्हायचे काहीतरी आधी मेटल होतं, मग कार निर्माण केली, मग त्या कारमध्ये मी जाऊन बसले, किंवा मग त्या स्वप्नामधल्या कारमध्ये मी जाऊन बसले का कार माझ्यामध्ये आहे. तसं हे गॅलेक्सीज ज्या निर्माण झाल्या, आधी होत्या नंतर नाही आहेत, हे जे मला वाटतं, हे वाटणंच मुळात काल्पनिक हे सांगणं चालू येते. मूळ पदावर किती लोकांच्या आता सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्व सिद्ध होण्यासाठी चेतन ज्ञात्याने जाणणं आवश्यक आहे. दुसरं असं आहे की जे जे जाणलं जातं ते सगळं अचेतन आहे. तिसरं, जाणलं जाण्यासाठी आणि अस्तित्व सिद्ध होण्यासाठी प्रत्येक चेतन ज्ञेयाच्या बरोबर, प्रत्येक अचेतन ज्ञेयाच्या बरोबर चेतन काहीतरी असोसिएटेड असणं आवश्यक आहे. त्यामुळे जगामध्ये जेवढे काही ज्ञेय पदार्थ आहेत, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, हे बाय डिझाईन अचेतन आहेत, जे जे जाणले जातात.
आणि त्यांच्याबरोबर जेव्हा चेतन काहीतरी असोसिएट होतं तेव्हाच त्यांचं ज्ञान होतं. आता इथे पुढे त्यांनी शंकराचार्यांनी एक प्रश्न, शंकराचार्य नाही, लक्ष्मीधर कवींनी एक पुढचं जे तिसरं विधान आहे त्यात म्हणलंय, चित संबंधोपी न अध्यासात. आता जाणलं जाणारं चेतन तत्व आणि जाणणारं चेतन तत्व आणि जाणल्या जाणाऱ्या सगळे अचेतन पदार्थ या सगळ्यांच्या मध्ये काहीतरी नातं असणं आवश्यक आहे. म्हणजे हा जाणला जाणारा आणि ते हा जाणणारा आणि ते जाणलं जाणारं यांच्यामध्ये काहीतरी, आपण म्हटलं की चेतन आणि अचेतन यांचं जोपर्यंत संबंध होत नाही, असोसिएशन होत नाही, तोपर्यंत अचेतनाचं ज्ञान होणार नाही. बरोबर आहे? मग आता चेतन आणि अचेतनाचं हे जे असोसिएशन आहे, एकत्रीकरण आहे, चित आणि अचित, तो कुठला संबंध आहे असा इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. सगळ्यांचे प्रश्न लक्षात येतो? अचेतन वस्तू ज्या ज्या आपण जाणतोय त्याच्याबरोबर चैतन्य असोसिएट झालं पाहिजे तरच त्याचं ज्ञान होईल. पण हे जे असोसिएशन आहे, हा जो संबंध आहे, हा कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे संयोग संबंध, दुसरा आहे समवाय संबंध, तिसरा आहे तादात्म्य संबंध, चौथा इथे दिलेला आहे विषय विषयी संबंध आणि 5वा आहे अध्यासिक संबंध. हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत का? नाहीतर मग मी विस्ताराने सांगते. हो नाही? संयोग संबंध म्हणजे आता या टेबलवरती हा फोन ठेवलेला आहे. टेबल आणि फोन यांचा संयोग संबंध आहे, तो तात्कालिक संबंध आहे असं मानलं जातं या टेबलचा आणि फोनचा. तात्कालिक संबंध का बरं? मी फोन उचलून दुसरीकडे ठेवला की हा संबंध संपला. बरोबर? टेबलामध्ये आणि फोनमध्ये जसा संयोग संबंध असणं शक्य आहे तसा चेतन आणि अचेतन यांच्यामध्ये संयोग संबंध असणं शक्य नाही. हे पहिलं विधान आहे. का शक्य नाही? जेव्हा 2 पदार्थांचा संयोग संबंध असतो तेव्हा ते दोन्ही सावयव आणि साकार असतात आणि दोन्ही समान सत्तेमध्ये असतात. काय म्हटलं? काय म्हटलं? सावयव, साकार आणि समान सत्ता. प्रश्न विचारते, फक्त जागा ठेवायला सगळ्यांनी. दोन्ही सावयव आहेत, दोन्ही साकार आहेत आणि दोन्ही समान सत्तेमध्ये आहे, म्हणून त्यांचा संयोग संबंध शक्य आहे. चेतन आणि अचेतन, आता मी थोडंसं उड्या मारते. हा विषय ऍक्च्युली 6व्या श्लोकामध्ये उद्या हर्षद सांगेल तेव्हा हा अजून विस्ताराने स्पष्ट होईल. पण चेतन आणि अचेतनाच्या संबंधामध्ये ज्या चैतन्यामुळे सगळ्या अचेतनांचं ज्ञान होतं किंवा प्रकाशन होतं ते चैतन्य पारमार्थिक सत्तेत आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे. आणि ज्या अचेतन वस्तूंचं ज्ञान होतं त्या सगळ्या साकार आहेत, सावयव आहेत आणि व्यावहारिक सत्तेमध्ये आहेत. म्हणून त्या दोन्हींचा संयोग संबंध होणं शक्य नाही. हे पहिलं कारण झालं. आलं लक्षात? दुसरा संबंध आहे समवाय संबंध. आणि समवाय संबंध हा व्यवहाराच्या दृष्टीने नित्य असतो. समवाय संबंधामध्ये परत 3-4 उपप्रकार आहेत. थोडक्यात बघूया. उदाहरणार्थ बर्फ आणि बर्फाचा थंडपणा, याला समवाय संबंध म्हणतात. की बर्फ वेगळं आणि थंडपणा वेगळं हे आपल्याला वेगवेगळं करणं शक्य नाही. थंडपणा हा बर्फाचा गुण आहे. त्यामुळे आता ही भाषा आहे की बर्फ आणि थंडपणा यांचं असोसिएशन आहे, संबंध आहे. मग हा जो संबंध आहे समवाय संबंध, गुणगुणी संबंध म्हणतात. तसा चेतन आणि अचेतन यांच्यामध्ये समवाय संबंध, गुणगुणी संबंध आहे का? याचं उत्तर आहे नाही. का? कारण की हे जे चैतन्य आहे ज्याच्या प्रकाशामध्ये सगळ्या अचेतनाचं मला ज्ञान होतं ते चैतन्य निर्गुण आहे, त्याला कुठलाही गुण नाही. बर्फाला गुण आहे म्हणून बर्फाचं आणि गुणाचं असोसिएशन होऊ शकतं, परंतु चैतन्याला गुण नाही. त्यामुळे चैतन्य आणि हे जे अचेतन पदार्थ आहेत त्यांचं अशा प्रकारे गुणगुणी समवाय संबंध होऊ शकत नाही. अजून एक संबंध सांगितलेला आहे, क्रिया आणि क्रियावान. एखादा सुतार आहे, तो सुतार रंधा मारण्याची क्रिया करतो. त्यामुळे सुतार आणि ती क्रिया यांचा संबंध आहे की हा क्रिया करणारा आहे आणि एक ती क्रिया आहे रंधा मारणं आणि जो रंधा मारतो त्याला सुतार म्हणतात. ठीक आहे? तर चेतन आणि अचेतन यांच्यामध्ये क्रिया क्रियावान असा समवाय संबंध शक्य आहे का? नाही. कारण की जे चैतन्य आहे ते स्वतः काहीही करत नाही, ते निष्क्रिय आहे. आपण म्हणतो आपल्या या सगळ्या एक जण बोलतोय, एक जण ऐकतोय, या क्रिया शरीराच्या माध्यमातून होत आहेत. करणारा जीव आहे आणि ज्या अधिष्ठानावर होतात ते शुद्ध चैतन्य, तो आत्मा आहे.
त्यामुळे ते जे मूळ शुद्ध चैतन्य, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याच्याकडून जीवाने ते चैतन्य उधार घेतलेलं आहे जणू काही, तो जीव या शरीराच्या माध्यमातून जणू या क्रिया करतो, परंतु हा सगळा आभास आहे. मूळ चैतन्यामध्ये एकही क्रिया होणं शक्य नाही. त्यामुळे ते मूळ चैतन्य आणि वेगवेगळे ज्ञेय पदार्थ यांच्यामध्ये अशा प्रकारचा समवाय संबंध असणं शक्य नाही. ही दुसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप अजून कुठला आहे समवाय संबंध? आठवत आहे? पट आणि तंतू, कार्यकारण. पट आणि तंतू, कार्यकारण, की एखादं कापड असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे धागे असतात. त्या धाग्याचा आणि कापडाचा संबंध मानला जातो. आता आपण अशा पद्धतीने विचार करतो तेव्हा फार हेअर स्प्लिटिंग आर्ग्युमेंट वाटतं आपल्याला, पण तंतू हे कारण आहे, पट हे कार्य आहे. तंतूचा विनाश झाला की पटाचा सुद्धा विनाश होतो. तसं या शरीराचा जे कार्य मानलं जातं, शरीराचा विनाश झाला तरी चैतन्याचा विनाश होत नाही. शरीर निर्माण होण्याच्या आधी सुद्धा चैतन्य आहे, शरीर असताना सुद्धा आहे, नंतर सुद्धा आहे. चैतन्य अखंड आहे, चैतन्याचा विनाश होत नाही. अशा दृष्टीने त्याच्यामध्ये कार्यकारण संबंध सुद्धा नाही. अजून 1-2 समवाय संबंधाचे प्रकार आहेत, ते होमवर्क सगळ्यांसाठी. पण मुख्य समजावून घ्यायचा मुद्दा आहे की चैतन्य, किंवा इथे श्लोकामध्ये मांडणी करताना चित आणि अचित हे 2 शब्द वापरले आहेत. ते चित आणि अचित यांच्यामध्ये संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही. तिसरा सांगितला आहे तादात्म्य संबंध नाही. तादात्म्य संबंधाचं उदाहरण म्हणजे दूध आणि पाणी, किंवा लोखंडाचा गोळा आणि अग्नी, हे तादात्म्य संबंधाने राहतात. कारण की लोखंडाचा गोळा जेव्हा तापतो तेव्हा तो लाल दिसतो. तशा पद्धतीने तादात्म्य संबंध चेतन आणि अचेतन यांचा होणं शक्य नाही. परत तेच आहे की एक निरवयव आहे, निराकार आहे, पारमार्थिक सत्तेत आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाबरोबर त्याचं तादात्म्य होणं शक्य नाही. चौथा विषयी संबंध आहे की डोळे एक प्रमाता आहे आणि प्रमात्याला रूप दिसतं, प्रमात्याला ऐकू येतं. पण आत्मा असं काही ऐकणारा, जाणणारा, बोलणारा नाही, किंवा चैतन्य अशा प्रकारे ऐकत नाही. चैतन्य कुठल्या तरी माध्यमातून नेहमी ऑपरेट करतं. चैतन्य स्वतः काही करत नाही, ऐकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे विषयी संबंध, मला माहिती आहे मी जरा भरभर जाते, मला कळतंय, परंतु आता वेळ झालेली आहे, आपण थोडंसं लवकर रॅपअप करूया. विषयी संबंध असणं शक्य नाही. आणि म्हणून इथे शेवटी सांगितलेलं आहे श्लोकाचं तात्पर्य म्हणून की चित संबंध हा अपि न अध्यासात ऋते. आध्यासिक संबंध सोडून इतर कुठलाही संबंध या चैतन्यामध्ये आणि इतर सगळ्या ज्ञेय पदार्थांमध्ये असणं शक्य नाही. अध्यास शब्दाचा अर्थ आहे कल्पना. आपण जेव्हा म्हणतो की ज्ञात्याने ज्ञेयाला जाणलं आणि त्या ज्ञात्याचा आणि ज्ञेयाचा संबंध आहे, ती संबंध हे पूर्णपणे अध्यासिक आहे, ही पूर्णपणे कल्पना आहे. किंबहुना 3ऱ्या श्लोकामध्ये जर आपल्याला आठवत असेल की ही जी ज्ञेय वस्तूंची संपूर्ण जगाची निर्मिती झालेली आहे तीच जगत गंधर्व पत्तनम. आपल्याला जो भेद, मूळ शंका काय आहे की मला भेद दिसतो, मला दिसतो की हा सोफा आहे, पियानो आहे, माणूस आहे, माझा आहे, आपला आहे, परका आहे. हा जो सगळा भेद आहे, ही जी सगळी नामरूप आहेत, याची निर्मिती मुळात त्या आकाशातल्या ढगांसारखी आहे. निर्मिती काल्पनिक आहे. निर्मिती झाल्यावर जे वेगवेगळे नामरूप आकार निर्माण झाले ते सुद्धा काल्पनिक आहेत. आणि ही कल्पना ज्या प्रकाशामध्ये प्रकाशित होते त्या चैतन्याचा आणि या सगळ्या ज्ञेय वस्तूंचा संबंध सुद्धा काल्पनिक आहे, संबंध सुद्धा अध्यासिक आहे. सगळ्यांच्या लक्षात येते? त्यामुळे जी मूळ शंका आहे की मला जो भेद जाणवतो तो भेद मुळात कल्पनेच्या साम्राज्यातला आहे. आणि त्या काल्पनिक साम्राज्यामधून जर आपण आपली दृष्टी विड्रॉ करून, निवृत्त करून, जे सत्य तत्व आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये हा संपूर्ण भेद निर्माण झाला, हा संपूर्ण भेद भासतो, हा संपूर्ण भेद जाणवतो, या संपूर्ण भेदाचा अनुभव येतो, त्या भेदाचा निराश करून अंतर्मुख होऊन ती दृष्टी आपण त्या चैतन्याकडे वळवू शकलो तर या भेदाचा निराश होईल. त्यामुळे अभेदाची सिद्धी न करता भेदाचा निराश कसा करावा हे या श्लोकातून मुख्यतः सांगितलेलं आहे. अभेदाची सिद्धी केली नाही, भेद आहे याला मान्यता दिलेली आहे, पण जो भेद दिसतो तो काल्पनिक आहे, तो अध्यासिक आहे आणि त्याचा आणि खऱ्या मीचा
म्हणजे आत्मतत्वाचा म्हणजे चैतन्याचा मुळात काहीच संबंध नाही अशा पद्धतीने तेन अहम अद्वयः हे जाणून घ्यायचं. मगाशी प्रमोददादांनी आपल्याला सांगितलं होतं की हा सगळा पारमार्थिक सत्तेतला विचार आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये भेद आहे, द्वैत आहे. व्यावहारिक सत्ता आहे ती सत्य आहे. व्यावहारिक सत्तेत व्यवहारातल्याच नियमांप्रमाणे वागायचं. ज्याच्याशी जसा आवश्यक आहे तसा प्रेमाने व्यवहार करायचा. आवश्यक असेल तिथे स्टँड घ्यायचा, आवश्यक असेल तिथे आवाज चढवायचा. परंतु हे सगळं करत असताना आतमध्ये तेन अहम अद्वयः हा विचार जर कायम जागा असेल की भेद मुळात अस्तित्वातच नाही किंवा जो दिसतो तो काल्पनिक आहे, हा विचार आपण सातत्याने करत राहिलो तर मग अद्वैत मकरंदच्या अभ्यासामुळे आपल्याला व्यवहारामध्ये जो उपयोग व्हायला पाहिजे, जी मदत व्हायला पाहिजे ती मदत होईल. व्यवहार भेदाच्या जगामध्ये आणि अनुसंधान अभेद तत्वामध्ये हे स्किल आहे, ही कला आहे. आपण आत्ता शिकतो ते शास्त्र आहे. शास्त्राचा अभ्यास करायचा आणि शास्त्रेचं कलेमध्ये कन्व्हर्जन म्हणजे भेदामध्ये व्यवहार आणि अभेदाचं अनुसंधान हे सातत्याने करत राहिलो तर मग या अद्वैत मकरंदाच्या अभ्यासाचा आपल्याला उपयोग होईल. 7व्या श्लोकाचा आपण अशा पद्धतीने विचार केला, घाईघाईत केला आहे थोडा, परंतु अशाच पद्धतीने पुढच्या सगळ्या श्लोकांचा विचार आपल्याला करता येईल. सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू की अद्वैत मकरंदाच्या या मकरंदाचा आपल्या सर्वांना प्रत्यक्ष याची डोळी, याची देही, याची डोळा अनुभव यावा अशी प्रार्थना करू आणि आजच्या याच्यामध्ये थांबू. हरिओम. जय. थोडा तरी आठवण